जो विचार करता आहात त्यापेक्षा प्रारब्धात खूप काही वेगळं लिहिलं आहे महादेव. जेव्हा ते तुमच्या समोर येईल तेव्हा तुमचं रौद्र रूप आमच्या योजनेतील बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कारण तुळजाच्या योजनेतील पुढचं पाऊल सगळं काही बदलून टाकेल. माते, अहो नेमकं काय घडलंय इथं? जगदंबाने साही रिपुंचे दमन केले. आता ते सारे तिच्या अधीन आहेत. फार चांगली गोष्ट झाली ही. सगळ्या गावाचं कल्याण झालं. दैत्य माता दितीने निर्माण केलेलं शस्त्र अखेर समाप्त झालं. पण माते, या संघर्षात देवींना काही त्रास झाला का? त्या 6 रिपुंचा पाडाव करण्यासाठी तिला खूप शक्ती वापरावी लागली. त्यामुळे तिचा शक्तिपात झाला. पण मग आता ह्यावर उपाय? लगेच शुद्धीवर येईलच ती. दितीचं हे शस्त्र जेव्हा आम्ही पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा आम्ही देखील बेशुद्ध पडलो होतो. आज त्या शस्त्राचा जगदंबाने पाडाव केलाय. तिला थोडा अशक्तपणा येणारच. गावातील सगळी माणसं पाषाण झाली होती. सगळे पाषाण झाल्यावर जगदंबा एकटीच होती हे त्यांनी पाहिलं होतं. आणि त्यात मदाबरोबर जगदंबाने जो लढा दिला होता त्यामुळे ह्यावेळीही संकटातून जगदंबानेच त्यांना वाचवलं आहे ह्याची त्यांना खात्री आहे. आणि आता सगळेच जण जगदंबाला गावात शोधतायत. काय झालं तुळजाई? सगळं ठीक आहे ना? हो, सारं काही ठीक आहे. तूच सगळं काही ठीक केलंस. मी नाही, आपण. त्याने काय फरक पडतोय? कारण तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू. आता कसं वाटतंय तुला? बरं वाटते. आता काहीच थकवा जाणवत नाहीये. मग आता घरी निघायचं का? सगळे तुझी वाट बघतात. जगदंबा, केवढं मोठं संकट आलं होतं ग आमच्यावर. आम्ही समदे शिळा बनून पडलो होतो. पण तूच काहीतरी केलं आणि आम्हा सर्वांना या समद्यातून वाचवलंस. हो ना? नाही गाई, मी काहीच केलं नाही. होय, जगदंबानेच काहीतरी चमत्कार केलाय बघ. जगदंबा गावासाठी काय नाही काहीतरी करतच असते. आणि मी काय नाही केलं अशी सारखी म्हणत असते बघा. होय, हे बघा, म्हणून आजच आम्ही काही ना काहीतरी घेऊन आलोय. जे काही गावावरचं आसुरी संकट तिनं घालवलंय त्या बदल्यात आमच्याकडनं ही छोटीशी भेट आहे बघा. अहो, पण मी खरंच काही केलं नाहीये. जर काही असेल तर ती देवी आईची, आपल्या तुळजाईची कृपा असेल. काय असेल ते असो, पण गावावरचं संकट टळलं हे बाकी खरं. होय, उजेडानं अंधारावर मात केली. जणू तमावर सोन्याची पावलं उमटली. घन 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 गरजू लागले, घन 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 गरजू लागले. तमावरती सोन्या
दीपते वने शुभतेचे लक्ष लक्ष दीपते वने तमावरती सोन्याची उठती पाऊले तमावरती सोन्याची उठती पाऊले कड 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 बिजली कडकडे दाट दाट काळो खास चालले तडे उदरातून रात्रीच्या सूर्य अंकुरे उदरातून रात्रीच्या सूर्य अंकुरे तमावरती सोन्याची उठती पाऊले तमावरती सोन्याची उठती पाऊले माझा हसता खेळता परिवार माझं आनंदी गाव पुन्हा एकदा पहिल्या रूपात आलं समदे लोक सुखी झाले आता या सुखाला कुणाचीच नजर नको लागाय अशक्य केवळ अशक्य हा रिपू म्हणजे आमचं सर्वात प्रभावी अस्त्र होतं प्रतीक होतं आम्ही अनेक वर्ष केलेल्या आराधनेचं प्रतीक मानवाच्या मनातील सगळ्यात भयानक विकारांना आम्ही मूर्त रूप दिलं होतं आणि तरीही हे अस्त्र पराभूत झालं दैत्यमाता आम्हालाही फार मोठा धक्का बसलाय ही केवळ तुझी चूक आहे शुंभा मत्सराला आपल्या नियंत्रणात ठेवायला तुला जमायलाच हवं होतं दैत्यमाता केवळ एकाच रिपूसाठी आम्ही प्रयत्न केले होते पण युद्धनीतीतील अनुभवी पराक्रमी आणि त्रैलोक्याचे स्वामी असुर नरेश महिषासूर यांनाही या अस्त्राचा उपयोग योग्य पद्धतीने करता आलाच नाही त्यामागचं कारण आम्हाला ज्ञात आहे ज्ञात होतं कोणतं कारण तुळजाला पराभूत करण्याची सिद्धता करण्याच्या भरात आपण हे विसरलो की तुळजा हे साक्षात आदिशक्तीचं रूप आहे या षड्रिपूंची निर्मिती होण्याच्या कितीतरी आधी आदिशक्ती निर्माण झाली होती पण असुर नरेश युद्धात काही वेळा आपण त्यांच्यावर मात केलीच होती आपण मात केली असं केवळ आपल्याला वाटलं पण सम्राज्ञी तो केवळ आभास होता आपल्याला तो आपला विजय वाटला असला तरी ती केवळ आदिशक्ती आणि तुळजेची योजना होती आपल्या अस्त्रांचा वापर तिने जगदंबेला प्रशिक्षित करण्यासाठी केला ती तुळजा जगदंबेला एका मोठ्या युद्धासाठी सिद्ध करते तुला खरंच असं वाटतंय महिषा केवळ वाटत नाही दिती माता आम्ही संपूर्णपणे आश्वस्त आहोत दिती माता सगळा घटनाक्रम लक्षात घ्या त्या रिपूंबद्दल तिनेच जगदंबेला समजावलं या रिपूंशी लढा कसा द्यायचा याची जाणीव जगदंबेला प्रत्यक्ष तुळजाने करून दिली आणि त्यानंतर तुळजा योगनिद्रेत गेली मद आणि काम यांच्याशी जगदंबा स्वतः लढली आणि साक्षात दैत्यगुरु शुक्राचार्यांना तिनं नाहीच केलं तो तर मोठाच धक्का होता आपल्यासाठी आपण तिच्यावर मात करतो आहोत आपण विजयी होतो आहोत आपण आक्रमण करतो आहोत असं केवळ आपल्याला वाटलं थोडक्यात तिने आपल्या सोबत खेळ केला आपला वापर करून घेतला अर्थात मग आता लक्षात आल्यावर काय करायचं स्वस्थ बसायचंय नाही स्वस्थ बसायचं नाही याचाच तर सूड घ्यायचा आहे असा सूड ज्याने ही धरणी कापेल आकाश फाटेल आणि संपूर्ण त्रैलोक्यात हाहाकार माजेल आता निघायला हवा आम्हाला अंधार पडायच्या आत गावाला पोचलेलं बरं दादा आणखी थोडे दिवस राहिला असता तर बरं झालं असतं अरे आम्ही तुमच्याशी असं येडं वाकडं वागून बी तुम्ही आम्हाला एवढे दिवस तुमच्या घरी ठेवून घेतलं
तुमचं प्रेम, तुमची माया, तुमचा देवीवरचा विश्वास आणि श्रद्धा, आता हे सगळं संचित आम्हाला आयुष्यभरासाठी पुरेल. देवी आईचं नाव घेतल्यावर काहीतरी आठवलं मला. मी आलेच. ही काय आणायला गेली आता आत? थांबाव, असेल काहीतरी तिच्या मनात. हे घ्या, हे तुम्हाला द्यायचं होतं जाऊबाई. नाही नाही, मी काय घ्यायचे नाही, आधीच सांगून ठेवते. तू मोठ्या बहिणीची माया म्हणालीस ते समजा ठीक आहे ग, पण आल्यापासून मी जो तुला त्रास दिला तो तू विसरली असशील, पण मी नाही विसरायची. मला खरंच काही न ग. तुम्ही एवढ्या कठीण परिस्थितीत इथं आलात, तुमचं मन मोकळं केलं, हे किती चांगलं झालं बरं. आणि माणूस आपल्या कुटुंबातल्या लोकांबरोबरच आपलं मन मोकळं करत असतोय. राग आला तर रागवायचं, कधी भांडायचं, रुसायचं, पण शेवटी आपण एकच असतो ना. वय वहिनी, आता तसलं काय बी मनात आणू नका तुम्ही. आणि ही परिस्थिती बदलणार, आम्हाला खात्री आहे. हात पुढं करा. ही देवी आईची कवडी आहे, तिचा आशीर्वाद आहे. मी रोज याची पूजा करते. तुम्ही बी तुमच्या घरात ही कवडी ठेवा आणि मनापासनं हिची पूजा करा. तुम्हाला कधी बी अडचण येणार नाही. ओ सावजी दादा, सावजी दादा, तुम्ही येत आहे वय? आम्ही तुम्हाला तुमच्या गावात शोधत होतो. काय काम होतं का? अहो, आमच्या गावच्या सावकारांना तुमच्या बरोबर कपड्याचा व्यापार सुरू करायचा आहे. तुमच्या धंद्यात तुमचं लय नुकसान झालं, पण तुमचा अनुभव लय मोठा आहे. त्यांना त्यासाठी तुम्हाला भेटायचं आहे. खरंच? होय तर हे बघा, त्यांनी बिदागी म्हणून या मोहरा दिल्यात. हे घ्या. मी येतो लवकरच. सावजी दादा बघ, देवी आईचा आशीर्वाद असा कामी आला. होय रे, तुझ्या घरात आल्यावरच ही प्रचिती आली बघ. या घरात देवीचाच वास आहे. वय, इथं आल्यावर आमच्या समद्या अडचणी दूर झाल्या. जगदंबा, येतो आम्ही. ह्या पोरीवर देवी आईची कृपा आहे, आणि एक दिवस हीच पोरगी आपल्या घराण्याचं नाव गाजवल. चला निघूया आता. मी तुम्हाला अर्ध्या वाटेपर्यंत सोडा येतो. मी बी वेशीपर्यंत येते. हा,